कोल्हापूर सांगली जिल्ह्याला मुसळधार पावसाने अक्षरशः 8 दिवस झोडून काढलेला आहे। कृष्णा आणि पंचगंगेला इशारा पातळी धोका पातळी ओलटून आता ह्या नद्या दोन्ही नागरी वस्तीमध्ये पाणी घुसवलेलं आहे। आपण एका बाजूला जर बघितलं श्री क्षेत्र नरसिंहवाडी जी आहे त्या नरसिंहवाडीमध्ये पहिल्या मजल्यापर्यंत पाणी आलेलं आहे। इथल्या नागरिकांना पूर्वग्रस्त नागरिकांना जिल्हा प्रशासन आपत्ती व्यवस्थापनाने रेस्क्यू केलेला आहे। कुरुंदाड शहराला पूर्ण बेटासारखं स्वरूप निर्माण झालेलं आहे। पंचगंगा पूर्ण कुरुंदाड शहराला वेढा घातलेला आहे। येथील काही गावांना संपर्क तुटलेला आहे। शिरोळ तालुक्यामध्ये एनडीआरएफची टीम सध्या तैनात करण्यात आलेली आहे। कोणतीही घटना घडू नये यासाठी सध्या कोल्हापूर जिल्हा प्रशासन तयार आहे। नागरिकांनी घाबरून न जाता प्रशासनावर विश्वास ठेवावा व प्रशासनाने दिलेल्या सूचनेचं पालन करावं असं आवाहन जिल्हाधिकारी यांनी केलेलं आहे। सगळ्यात जास्ती कोल्हापूर सांगली सातारा नंतर सगळ्यात पुराचा फटका या शिरोळ तालुक्याला बसत असतो। इथली पूरग्रस्त नागरिक असते जवळजवळ 30 खेडी 2 मोठी शहरे पूर्ण पुराने वेढली जातात। कोल्हापूर सांगलीचा पूर ओसरल्यानंतर हा पूर मोठ्या प्रमाणात बसतो कारण की कृष्णा आणि पंचगंगा संगम या ठिकाणी होत असल्यामुळे पुढे या पुराचा फटका या तालुक्याला मोठ्या प्रमाणात बसत असतो। कॅमेरामन निखिल विसस मी साईनाथ जाधव कुरुंदाड नरसिंहवाडी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।